स्वागत करते आपल्या कोकण फॅमिली न्यूज या चॅनलवर। तर आज आहे बुधवार आणि बुधवार म्हटल्यानंतर आपण काहीतरी बनवतो नॉनव्हेज। इथे काय आम्ही दर बुधवारी किंवा फ्रायडेला आम्ही नॉनव्हेज बनवत नाही, संडेला घरी असलो तर बनवतो। बुधवारी मी एग करी वगैरे असं काहीतरी बनवते, कारण प्रोटीन सोर्स काहीतरी पाहिजे आणि इथले आम्ही काही फिश वगैरे खात नाही, कारण आम्हाला इथले फिश एवढे काही आवडत नाहीत। सो आज मी काहीतरी वेगळं बनवायचा प्रयत्न करते। तर मी आज बनवणार आहे चिकन तंदुरी आणि मला खूप दिवसापासून चिकन तंदुरी मला खूप दिवसापासून बनवायची होती तंदुरी, पण काही ना काही कारणामुळे ती राहूनच जाते। तर अनिकेतला म्हटलं आता आपण ह्या वेळी चिकन तंदुरी बनवूया। तर आम्ही जनरली काय करतो, चिकनचे ब्रेस्ट घेऊन येतो, तर मग ते खायला मुलांना पण इझी होतात त्यामुळे। पण मी म्हटलं ह्यावेळी आपण ड्रमस्टिक घेऊया, कारण आपल्याला चिकन तंदुरी बनवायची आहे। तर हे बघू शकता, इथून मी कॉस्को मधून हे असं पॅकेट घेऊन आलेली आहे चिकनचं पूर्ण। आणि काय एक मिनिट बाबू, व्हिडिओ चालू आहे ना? ओके हा। तर मग ना मी हे असं कॉस्को मध्ये असं ऑर्गॅनिक चिकन मिळतं वेगवेगळ्या प्रकारचं। ऑर्गॅनिक तर आपल्याला माहितीच आहे की काही आत्ताचे जे बाहेर बॉयलर मिळतं इंडियात, जसं त्या काही चिकनला स्टिरॉइड, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये हार्मोन्स वगैरे अशा गोष्टी करून पण ते चिकन बनलेलं असतं, म्हणजे कोंबड्या मोठ्या केलेल्या असतात। पण जनरली म्हणून आम्ही प्रयत्न करतो की ऑर्गॅनिकच घ्यायचं। तर हे सगळं त्याच्यावर टेस्ट करू म्हणजे लिहिलेलं असतंय बघा की नो ऍडेड हॉर्मोन्स, नो ऍडेड स्टिरॉइड, नो ऍडेड सॉल्ट, हे सगळं, त्याच्यानंतर नॉन GMO असं हे सगळं लिहिलेलं असतं। तर हे बघा, हे आहे ऑर्गॅनिक चिकन। तर ह्याच्यामध्ये असे 3 पॅकेट येतात आणि हे काय लगेच यूज होत नाही, पण आपल्याला जेवढं, आणि हे असं नाहीये की हे फ्रोझन आहे, फ्रोझन असं नाही म्हणता येणार। ओके, सगळ्या आयांचं काम। चला, काय झालं तुला मध्ये? सो अनिकाला बसून आलीये, झालं की सांगेल। तर हे फ्रोझन असं नाही म्हणता येणार, हे तसं फ्रेश चिकन असतं पूर्ण। आपण हे आणल्यानंतर हे 2-3 वीक मध्ये तर संपून जातं, एका वेळी एक पॅकेट वापरलं तर 2-3 वीक मध्ये संपून जातं। तर मग आम्हाला, आणि हे परवडतं पण कॉस्कोतून हेच पॅकेट, जर एवढंसं हे एक पॅकेट जर मी असं बाहेरून इथून घ्यायला गेली, इथले राप्स किंवा हे बाकीचे जे छोटे स्टोअर आहे तिथून, तर तिथे खूप महाग पडतं, कारण तिथे छोटी छोट्या क्वांटिटीमध्ये मिळतात पण खूप महाग मिळतं, आणि ऑर्गॅनिक चिकन तर खूप महागच आहे। तर मग आम्ही हे घेऊन येतो। तर आता मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते आणि क्लीन करून पण घेते। तर आता मी ह्याच्यामध्ये सगळ्यात जे छोटं पॅकेट आहे ते कट करते पहिल्यांदा। आता 2 पॅकेट आहेत, ती आता मी फ्रीज मध्ये ठेवते। सब्जेक्ट वापरायचं असेल तर हे फ्रीज मध्ये ठेवू शकता, नाहीतर तुम्ही फ्रीजर मध्ये ठेवू शकता, आणि ज्यावेळी तुम्हाला हवं त्यावेळी काढायचं। पण जनरली आम्ही 2-3 वीक मध्ये हे संपवतो, जास्त दिवस काही ठेवत नाही। माहिती नाही यांच्यामध्ये किती पीस आहेत ते, 1 2 3 4 5। सो जनरली ह्याच्यात 5 ते 6 पीस असतात, तर आता ह्याच्यामध्ये 5 आहेत आणि एक छान आहे, छोटे छोटे पीस आहेत, तर मला ते करायला पण बरं पडेल। आणि आजची रेसिपी मी जरा ओव्हन मध्ये नाही करणार आहे, मी असं ट्राय करते की 2-3 पीस मी एअर फ्रायर मध्ये करून बघेन। सो आता मी व्यवस्थित हे कट मारून घेते त्यांना, म्हणजे आतमध्ये त्याच्यामध्ये मीठ मसाला जो आहे तो व्यवस्थित लागेल। आता हे जे साफ केलेलं चिकन आहे त्याला मी मध्ये थोड्या भेगा पाडून घेतल्यात, आणि कारण मसाला वगैरे लागेल त्याला व्यवस्थित म्हणून। आणि आता हे मी एका बाउलमध्ये ठेवते आणि आता त्यामध्ये टाकते 1 चमचा आलं लसूण पेस्ट, हळद 1 चमचा, त्याच्यानंतर लाल तिखट पावडर, चवीपुरतं मीठ, चिकन तंदुरी मसाला, लिंबाचा रस, काश्मीरी लाल, त्यानंतर तंदुरी चिकन मसाला, 2 स्पून हळद आणि चवीपुरतं मीठ, हे सगळं आतमध्ये टाकून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि त्याच्यामध्ये मी थोडं ऑइल पण मिक्स केलंय, जेणेकरून मॉइश्चर छान येईल। तर हे छान मिक्स करून घेतलंय आणि आता आपण ह्याला मॅरिनेट करायला ठेवूया। आता हे झालेलं आहे, मी म्हणजे मॅरिनेशन करून झालेलं आहे। आणि आता मी हे ठेवते फ्रीज मध्ये, कारण हे मला करायचं आहे संध्याकाळी, अनिकेत भुवी वगैरे घरी आल्यानंतर मग संध्याकाळी करेन।
आणि मग बरोबर 5-6 तास छानपैकी हे मॅरिनेशन होईल. चला आता माझं छानपैकी तंदुरीचं चिकन मॅरिनेशनचं झालेलं आहे. जेवणही बनलंय. जेवण आज मी पालक खिचडी बनवली आहे. आणि आता घेते किचन आवरून. अनिकाला माझा प्रयत्न असतो सकाळी उठल्यापासून जरा पण टीव्ही न लावून देण्याचा. तर मग तिला कशात ना कशात तरी मला बिझी ठेवावं लागतं. आणि मी सकाळी ती उठते त्यापासून मी तिला 2 वाजेपर्यंत जरा पण टीव्ही देत नाही. जेवते वेळी ती पहिल्यापासूनच जेवायला खूपच नखरे करते. मग मी थोडं जेवते वेळी तिला लावून देते. मग ती 10 ते 15 मिनिटं बघून टीव्ही आणि जेवण झालं की पुन्हा बंद. बघताय तुम्ही, जोपर्यंत मी घरात काम आवरत होती आणि हिला तर टीव्ही नाही द्यायचा आहे मला, तर हिने तेवढे जेवढे भुवीचे क्रेयॉन मार्कर जे जे होतं तर सगळं खाली टाकलंय आणि सगळं पसरलंय. कोणी केलंय सगळं? कशाला केलं? भरून ठेवणारच की नाही? मग चल पटकन भरून ठेव, मग मला झाडू मारायची आहे. ऍक्च्युली मी तिला का सांगते लगेच तू भर म्हणून, कारण मुलांना जेवढं जमेल तेवढं आपण म्हणजे त्यांनी जर घाण केलेली असेल तर तेवढं तर ते करूच शकतात. लहानपणापासूनच जर आपण ह्यांना नाही सांगितलं तर तेच त्यांना सवय लागत जाते. तर मी ह्यांना टॉयज भरणं किंवा त्यांनी जर कुठे घाण केली असेल आणि जर ते करू शकत असतील म्हणजे त्यांना ते काम जमू शकेल तर मी त्यांनाच सांगते ते करायला. कारण अशीच मुलांना सवय लागते ना, तर ती रोज घाण करत लावणार आहे ना. आता चला सायकलिंग करायला जायचं आहे. सो लेट्स गो. वेर इज युअर शूज? जे शूज घेऊन जा. चल शूज घेऊया. तर सो जरा हिला सायकलिंगला घेऊन जाते. टीव्ही मागत होती. मी म्हटलं टीव्ही नाही, तुला सायकलिंग चालवायला नेते. सायकलिंगसाठी घेऊन जाते खाली सायकल घेऊन. कारण ना पूर्ण विंटरमध्ये तर आम्ही कधीच नाही खाली जायचो. ब्लॅक कलर नाही घालायचे, दुसरे घालायचे. जा चल चल जा, पटकन जा. जायचं नाही कारण हवा खूप असायची. आता ऊन झालंय, खूप झाले 12:30. ऊन खूप आहे बाहेर, पण हवाही आहे तशी थोडीफार. सो चला, बघू शकताय ऊन किती पडलंय ते बाहेर आणि थोडी हवा पण आहे. पण चला कॅप वगैरे घालून जाऊ. ऊन खूप आहे बाहेर. सो चला हिला घेऊन जाते आता सायकलिंग साठी. सो आता वाजलाय 1:30. अनिकाला जेवण वगैरे भरवून झालं. छान तिने पालक खिचडी खाल्ली खूप जबरदस्ती करून. आणि जनरली मी 1 ते 2च्या मध्ये तिला जेवण भरवतेच. आता जराशी तिला टीव्ही लावून दिली आहे. मी पण थोडीशी पालक खिचडी खाल्ली. आणि आता मी एक त्या दिवशी फ्रुट्स घेऊन आलेलो ते म्हणजे हनी ड्यू. ते ह्याच्यासारखं असतं, म्हणजे आपलं वॉटरमेलन असतं ना तसंच असतं. तर अनिकेतने रात्री कट करून ठेवलेलं ते पण आता मी जरा खाते आहे. वॉटरमेलन फक्त हे आतमध्ये असं ग्रीन असतं आणि त्याची टेस्ट थोडी आपला जो चिबूड असतो ना इंडियात जो आपण खातो तशी लागते. तुम्हाला पण दाखवते. असं असतं फ्रुट्स. हे कट करून ठेवलंय अनिकेतने. सो आता वाजले संध्याकाळचे 7 आणि जस्ट मी जिमवरून वगैरे आले त्याच्यानंतर, कारण आज मी लेट गेलेली, अनिकेत लेट आले त्यामुळे. नाहीतर मी जनरली 3:30, 4, 4:30 पर्यंत जाते. सो मी आज थोडंसं जिम करून आले अर्धा तास. तर आता आपण बघूया दुपारी मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते हे बघू शकताय. सो आता मी एअर फ्राय पहिल्यांदा प्रीहीट करायला लावते. सो आता एअर फ्राय लावलाय, हे प्रीहीट साठी लावलाय 395 फॅरेनहाइट वर. तर प्रीहीट होऊ दे आणि त्याच्यानंतर मग मी हे आपलं जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आतमध्ये टाकेन. नेका काय करतेस तू इथे? प्ले करतेस? टॉय. सो आता एअर फ्राय प्रीहीट झालेला आहे आणि आता मी आतमध्ये त्याच्यामध्ये जी शीट असते एअर फ्रायची ती घातली आहे, कारण त्याची जी ग्रेव्ही आहे ती खाली पडू नये म्हणून. आणि छान चिकन मॅरिनेट झालेलं आहे. वास पण खूप छान येतो आहे. तर आता मी हे ठेवते चिकन फ्राय होण्यासाठी. तर 350 डिग्रीवर केलेलं आहे, 350 फॅरेनहाइटवर. आणि 15 मिनिटासाठी लावले आणि मध्ये मध्ये ते टर्न करत राहावं लागतं. आणि त्यानंतर मी आता ही वरची जाळी असते त्याच्यावर क्रंची होण्यासाठी ठेवलेलं आहे.
आणि तसंच चिकन पूर्ण शिजलेलं आहे, थोडं क्रंचीनेस येण्यासाठी तिथे ठेवलं आहे. आणि तुम्ही बघू शकताय सुंदर अशी चिकन तंदुरी रेडी झालेली आहे. टेस्ट तर अप्रतिम होती. मला त्यावेळी व्हिडिओ नाही घेता आला, अनिका खूप रडत होती त्यामुळे, पण छान अशी तंदुरी बनली आहे. सो आता वाजले आहेत 9 आणि छानपैकी जेवण झालं. चिकन तंदुरी अतिशय छान झालेली होती. त्यावेळी मला व्हिडिओ नाही घेता आला कारण तेच अनिका रडत होती त्यामुळे. तर हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या.